Hi, friends! Welcome to Sansar Tunes. फ्रेंड्स, कसे आहात सगळे? कशी गेली तुमची दिवाळी? खूप दिवसांनी भेटतोय ना? म्हटलं आज काहीतरी नवीन गोष्ट सांगाव. तुम्हाला महाभारतातल्या अभिमन्यूची गोष्ट माहिती आहे का? होय, जे कौरव पांडव यांचं युद्ध झालं होतं त्यातला अभिमन्यू. नाही ना? चला सांगते. सर्वात आधी तुम्हाला अभिमन्यू कोण होता हे माहिती आहे का? अभिमन्यू हा पांडव अर्जुन व सुभद्रा मातेचा पुत्र होता आणि भगवान कृष्ण त्यांचे मामा होते. अवघ्या 16 वर्षाचा असतानाच महाभारतासारख्या मोठ्या युद्धात अगदी धैर्याने व पराक्रमाने तो लढला. तो कुरु वंशातील तरुण योद्धा होता आणि चक्रव्यूहात म्हणजेच समोरच्या शत्रूला घेरण्यासाठी रचलेली जी युद्धाची सैन्याची एक रचना असते ते प्रवेश करण्याचे ज्ञान असणाऱ्यापैकी एक होता. त्याचे बालपण आणि त्याचे शिक्षण त्याच्या मामाच्या घरी झाले, म्हणजेच श्रीकृष्णाच्या घरी झाले. तो पोटात असताना श्रीकृष्णाने त्याला चक्रव्यूह लढण्याचे शिक्षण दिले, पण सुभद्रा माता शिक्षण देता देता झोपल्या, म्हणून ते शिक्षण अर्धवटच राहिले. त्याला चक्रव्यूहात आत जाण्याचे लढण्याचे ज्ञान होते, परंतु बाहेर पडायचे कसे हे माहिती नव्हते. बाळांनो, युद्धात त्यांनी अवघ्या लहान वयात खूप पराक्रम दाखवले, अनेक मोठ्या राजांना हरवले. परंतु समोर काय झाले हे बघूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या सोनसार टून्स या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.